समय के साथ विज्ञान और प्रौद्योगिकी ने प्रगति की है और कृषि क्षेत्र में एआई के प्रभावी उपयोग के बावजूद महिलाओं के निरंतर और अथक परिश्रम से आर्थिक रूप से समृद्ध कृषि और ग्रामीण व्यवस्था संभव हो पा रही है। ये कहना है कृषि विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर शरद गढ़ाक का। विश्वविद्यालय में प्रसार शिक्षा निदेशालय द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय महिला सम्मेलन के अवसर पर वे बोल रहे थे। कृषि क्षेत्र में महिलाओं की भागीदारी उल्लेखनीय है और आर्थिक रूप से समृद्ध परिवारों के लिए उद्यमशील महिलाओं की केंद्रीय भूमिका है। उन्होंने कहा कि गांव में नई चेतना विकसित करने के लिए ग्रामीण क्षेत्रों में निर्माण होने वाले कृषि एवं कृषि उत्पादों का ग्राम स्तर पर ही प्रसंस्करण किया जाना जरूरी है। जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी ने सभी सरकारी, अर्ध सरकारी एवं निजी संगठनों से सशक्तिकरण के माध्यम से आर्थिक रूप से समृद्ध गाँव बनाने के कार्य में भाग लेने की अपील की। इस सम्मेलन में अपने काम की छाप छोड़ने वाली छाया खरकाटे, ममता ब्राह्मणकर, वंदना वैद्य, नीलिमा अकलवार, मनीषा सजन पवार, अमृता पाठक, रक्षा अतकरे, संगीता बद्रे, हेमलता रिठे, बालाबाई सोनू ने, वंदना बोड़खे, वैशाली देशमुख और राज्यपाल गौरवान्वित छात्रा श्रुति रत्नपारखी इन प्रतिभा संपन्न महिलाओं का शाल श्रीफल और सम्मान चिन्ह देकर उन्हें सम्मानित किया गया। महिलांनी आर्थिक जे परिवारासाठी मदत होते आणि परिवारासाठी मदत होऊन आपण जे बाकी महिला आहेत त्यांना एवढा संदेश द्यायचा आहे मला की तुम्ही स्वतः गुदमरू नका आणि घरच्या लोकांना त्यांचं एवढं सांगत आहे की त्यांना त्यांचं कौशल्य दाखवायची संधी द्या, त्यांना साथ द्या, त्या कुठपर्यंत पोहोचतील। म्हणजे आज जर घरच्या लोकांनी साथ दिली तर महिला कुठपर्यंत बी पोहोचू शकते। सर, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या विदर्भातील 11 जिल्ह्यातील महिलांनी ज्या महिलांनी काही याच्यामध्ये आपलं शेतीचा तंत्रज्ञान घेऊन स्वतःची प्रगती केली, काही उद्योग उभा केला, त्यामुळे प्रपंचाचं त्यांची सुधारणा झाली, त्याचप्रमाणे गावाला दिशा द्यायचं काम त्यांनी केलं। अशा महिला आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्यामधून सिलेक्शन करतो आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा हा केला जातो। सहकुटुंब त्यांना बोलवतो आणि या ठिकाणीचा सन्मान केला जातो आणि या सन्मानाचा उद्देश एकच आहे की याच्यामध्ये यांचा हा संदेश आपल्या विदर्भामध्ये संपूर्ण जावा आणि त्या गावामध्ये बाकीच्या महिलांनी त्याचा आदर्श घेऊन त्यांचाही याच्यामध्ये तंत्रज्ञानाची कास धरून स्वतःची उन्नती करावी अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं विद्यापीठ या ठिकाणी एक खारीचा वाटा म्हणून आमचा विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेतला जातो आणि दरवर्षी 2011 पासून हा कार्यक्रम आपण पार पाडत आलेला आहोत आणि वर्षानुवर्षे हा महिलांचा प्रतिसाद त्याला वाढत आहे।